नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे DCC बँक भरतीसाठी सहकार या पदाकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना डॅश येथे स्थापन झाला। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रवरानगर। तर प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रातली पहिली सहकारी साखर कारखाना स्थापन झालेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, सहकार म्हणजे डॅशचे संघटन होय। तर ऑप्शन क्रमांक 1 पहा व्यक्ती। तर सहकार म्हणजे व्यक्तीचे संघटन होय। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिला सहकार कायदा डॅश या वर्षी संमत झाला। तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1904 या वर्षी। तर भारतातील पहिला सहकार जो कायदा आहे तर तो सन 1904 या वर्षी संमत झालेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, सहकारी चळवळीचा उगम सर्वात प्रथम डॅश या देशात झालेला आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स। तर फ्रान्स या देशामध्ये पहा सहकारी चळवळीचा उगम हा सर्वात प्रथम झालेला आहे। प्रश्न क्रमांक 5, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश डॅश हा असतो। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सेवा देणे। तर सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा सेवा देणे असा असतो। प्रश्न क्रमांक 6, सहकारी संस्थेत सर्व सभासद डॅश मानले जातात। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा समान। तर सहकारी संस्थेत सर्व सभासद हे समान मानले जातात। पुढचा प्रश्न, समाजातील आर्थिकदृष्ट्या व्यक्ती एकत्रित येऊन डॅश सहकारी संस्था स्थापन करतात। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा दुर्बल। तर समाजातील आर्थिकदृष्ट्या व्यक्ती एकत्रित येऊन दुर्बल सहकारी संस्था स्थापन करतात। प्रश्न क्रमांक 8, इंग्लंडमध्ये इसवी सन डॅशमध्ये सहकारी चळवळ सुरू झाली। तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1844। तर इंग्लंडमध्ये पहा इसवी सन 1844 मध्ये सहकारी चळवळ सुरू झालेली होती। प्रश्न क्रमांक 9, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे डॅश हे अध्यक्ष होते। तर ऑप्शन क्रमांक 3 पहा डॉक्टर A.D. गोरवाल। तर डॉक्टर A.D. गोरवाल हे पहा अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे ते अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 10, व्यक्तिगत व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाची डॅश असते। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मालक। तर व्यक्तिगत व्यापारात एकच व्यक्ती हा व्यवसायाची मालक असतो। पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिगत व्यापारी संस्थेत डॅश व्यावसायिक गुप्तता पाळली जाते। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा जास्तीत जास्त। तर व्यक्तिगत व्यापारी संस्थेत जास्तीत जास्त व्यावसायिक गुप्त पाळली जाते। पुढचा प्रश्न, व्यक्तिगत व्यापाराची जबाबदारी डॅश असते। तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अमर्यादित। तर व्यक्तिगत व्यापाराची जबाबदारी ही अमर्यादित असते। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भागीदार व्यवसायात कमाल डॅश भागीदार असतात। तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 50। तर भागीदारी व्यवसायामध्ये कमाल 50 भागीदार असतात। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्यात भागीदारी संस्थेची नोंदणी डॅश आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सक्तीची। तर महाराष्ट्र राज्यामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी ही सक्तीची आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय भागीदारी संस्था कायदा डॅश साली संमत झाला। तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1932। तर भारतीय भागीदारी संस्था कायदा हा सन 1932 या साली संमत झालेला आहे। पुढचा प्रश्न, भागधारकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला डॅश असे म्हणतात। तर ऑप्शन क्रमांक 1 पहा संचालक। तर भागधारकांनी निवडून दिलेल्या
प्रतिनिधीला काय म्हटले जाते, तर ते संचालक असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान डॅश सभासदाची आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 10. तर सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान 10 सभासदाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न, सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या डॅश व्यक्तीची संघटना आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्बल. तर सहकारी संस्था ही पहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीची संघटना आहे. पुढचा प्रश्न, सेवा देणे हे सहकारी संस्थेचे डॅश उद्दिष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मुख्य. तर सेवा देणे हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहकारी संस्थांमध्ये भांडवलावर डॅश व्याज दिले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 मर्यादित. तर सहकारी संस्थांमध्ये भांडवलावर पहा मर्यादित व्याज दिले जाते. नेक्स्ट, सहकारी संस्थेचे कामकाज डॅश पद्धतीने चालते. तर ऑप्शन क्रमांक 3 लोकशाही. तर सहकारी संस्थेचे कामकाज हे पहा लोकशाही या पद्धतीने चालते. पुढचा प्रश्न, सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला डॅश मत देण्याचा अधिकार असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1. तर सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला 1 मत देण्याचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न, सहकारी संस्थेची नोंदणी डॅश असते. तर पहा सहकारी संस्थेची नोंदणी ही ऑप्शन क्रमांक 1 बंधनकारक. कशी? बंधनकारक असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या डॅश प्रती जोडाव्या लागतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 4. तर नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या एकूण 4 प्रती जोडाव्या लागतात. पुढचा प्रश्न आहे, सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात उद्भवते तिला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा प्रवर्तक. तर सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात उद्भवते तर तिला पहा प्रवर्तक असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहकारी संस्थेची नोंदणी अर्ज नमुना डॅशमध्ये असावा लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 अ. तर सहकारी संस्थेचा नोंदणी अर्ज नमुना हा अ मध्ये असावा लागतो. पुढचा प्रश्न, सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा म्हणून निबंधक संस्थेला डॅश देतात. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नोंदणी प्रमाणपत्र. तर सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा म्हणून निबंधक संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र देतात. पुढचा प्रश्न आहे, निबंधक नोंदणी अर्जाची नोंद आपल्या कार्यालयातील नमुना डॅश या नोंदवहीत करतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ब. तर पहा निबंधक नोंदणी अर्जाची नोंद आपल्या कार्यालयातील नमुना ब या नोंदवहीमध्ये केला जातो किंवा करतात. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था डॅश बँकेशी संलग्न असतात. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी. तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटिश राजवटीमध्ये डॅश साली सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सन 1904. तर ब्रिटिश राजवटीमध्ये सन 1904 साली पहा सहकारी पतपुरवठा संस्था कायदा हा संमत झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील प्रश्न, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्यक्षेत्र डॅश पुरते मर्यादित असते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गावापुरते. तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्यक्षेत्र हे गावापुरते मर्यादित असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करणारा डॅश हा एकमेव स्रोत होता. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सावकार. तर पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करणारा सावकार हा एकमेव स्रोत होता.
पुढचा प्रश्न, सहकारी पतपुरवठा संस्थेमुळे सभासदाची डॅशपासून मुक्तता झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 सावकार. तर सहकारी पतपुरवठा संस्थेमुळे सभासदाची सावकारापासून मुक्तता झालेली आहे. पुढचा प्रश्न, सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापन डॅश पद्धतीने चालते. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकशाही. तर सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीने चालते. पुढचा प्रश्न, सेवा सहकारी संस्था डॅश पातळीवर कार्य करतात. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2. तर सेवा सहकारी संस्था ही गाव या पातळीवर कार्य करते. पुढचा प्रश्न आहे, ज्या गावची लोकसंख्या किमान डॅश इतकी आहे त्या गावात एक सेवा सहकारी संस्था असावी. तर ऑप्शन क्रमांक 2 1000. तर ज्या गावामध्ये लोकसंख्या किमान 1000 इतकी असावी तर त्या गावामध्ये एक सेवा सहकारी संस्था असावी. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सेवा सहकारी संस्थेची वाटचाल डॅश साली सुरू झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1958. तर भारतात सेवा सहकारी संस्थेची वाटचाल ही सन 1958 या साली सुरू झालेली आहे. पुढील प्रश्न, सेवा सहकारी संस्थेतील सभासदाची जबाबदारी डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 1 मर्यादित. तर सेवा सहकारी संस्थेतील सभासदाची जबाबदारी ही मर्यादित असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. तर महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ हा मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रक्रिया. तर प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य हे प्रक्रिया आहे. पुढील प्रश्न, शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे मूळ उत्पादनाचे मूल्य डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 2 वाढते. तर शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे मूळ उत्पादनाचे मूल्य हे वाढते. पुढील प्रश्न आहे, भारतात पहिली सूतगिरणी डॅश साली स्थापन झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1951. भारतामध्ये पहिली सूतगिरणी ही सन 1951 या साली स्थापन झालेली आहे. पुढील प्रश्न, शेतमालाची प्रतवारी व प्रमाणीकरण हे डॅश सहकारी संस्थेचे कार्य असते. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विपणन. तर शेतमालाची प्रतवारी व प्रमाणीकरण हे विपणन या सहकारी संस्थेचे कार्य असते. नेक्स्ट क्वेश्चन, ग्राहक सहकारी संस्था दर्जेदार वस्तूचा पुरवठा डॅश किमतीला करतात. तर ऑप्शन क्रमांक 1 वाजवी. तर ग्राहक सहकारी संस्था दर्जेदार वस्तूचा पुरवठा हा वाजवी किमतीला करतात. पुढचा प्रश्न, ग्राहक सहकारी संस्था डॅशकडून वस्तूची खरेदी करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्पादक. तर ग्राहक सहकारी संस्था उत्पादककडून वस्तूची खरेदी करतात.